चालवा ना पटापट. आवश्यकता आली तर मग चल 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 चल. ती भाजी कशाला ठेवली तिकडे घे बाजूला. आणि ते भाताचं तो अरे तिकडे. अरे झिल्या, तू इथं काय करतोय? झाली का समजी तयारी? अगं तीच तर तयारी चालू आहे. ए बाबा नो ए, अरे बाबा आवश्यकताच्या पोरीचं लगीन आहे. जेवण एकदम फसकलाच झालं पाहिजे. चला आठ लवकर. चल लवकर तयारी करायची. काय करतो बघ तू तिकडे काय भाजी किती तोंड फुकत आहे. दमानं होऊ द्या. ए वाजव ए बाबा वाजव. नाही तर काय राहील का फुटल की? कसं काय फुटल त्या सवय. इकडे ये लवकर ये. ह्यांची अजून हीच तयारी चालू आहे बघ. नाही तर काय. झाली समजी तयारी? झाली म्हणून काय विचारते की एकदम चाकूबाच तयारी केली आहे. फर्स्ट क्लास. हा या रंगाचं काम म्हणजे फर्स्ट क्लास. बरं झालं हे दिले साहेबांनी तुला द्यायला. धर. साहेबांनी राहील का? येळ कसं साहेबांनी जा. तुम्ही आटपून घ्या. मी आलीच. होय, चल. होय. ए चल चल काम कर लवकर. जाऊ द्या रंगरा. ज्या बरखीची आज धरून स्वतःच्या डोक्यावर अक्षता पाडायचं सपान बघत होता, आता तिच्या डोक्यावर अक्षता टाकून समाधान मानायचं. काय सासूबाई, नमस्कार. नाही पोरगी तयार होती का नाही तुमची? नाही म्हणत असाल तर आम्ही घेऊन येतो आता. ओ जावई वाईच कळ काढा की जरा. कळ साहेबांनी किती कळ काढायची? अहो तसं नाही, पोर तयार व्हायला लागले ना. बरं त्याआधी सबूत दिलाय तो व्यवहार एकदा आलं आलं ध्यानात आलं. आलं ना. दे रे, मोजून घ्या. जी और मूड दिया बघत का राहिल्यास? साहेबांनी बसू की मी बरखाला घेऊन येते. हा बसा तुम्ही. या ना साहेब या. चला निघायला पाहिजे, वेळ झाला. साहेब पोरीकडं ध्यान ठेवा. ठेवतो की नाही, ध्यान बी ठेवतो आणि चांगले 4 महिने ठेवतो आता आमच्याकडेच. तुम्ही काळजी नका करू, आता आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जी चला ये. येतो. आखे 4 महिने ठेवून घ्यायचं म्हणतोय. असला कसला का चिऱ्याचा रिवाज? ए फालक्या, अरे या रिवाजात स्वस्त पैसे मिळतात. साहेबांनी 2-2 हाताने पैसे मोजले आहेत. काय गाक्य वय की तुझ्या काय पोटात दुखते? ए मूर्ते गप्पी जरा वाचा अरे वाचा गप्पा की. वाचा, वाचा. हा कशा बाई भांडतायसा? आणि हो रिवाज चुकला वे आपल्या लोकांनी. आणि चला तयारीला लागा आता. अरे उद्या आपला फड दादूच्या गावात उतरवायचा आहे. 2दा निरोप धाडलाय त्यानं. वाट बघत असेल आपली. हा हे घ्या आमची देणगी, पण गावात जत्रा कशी धनक्यात झाली पाहिजे. आणखी काय लागलं तर आम्ही आहोत, आमच्याकडे यायचं. अण्णा हे काय सांगणं झालं का? बसा हा, वय, बसा. वय. बसा. अरे भाई की सांगतो जरा दमधर. काय रे रामभाऊ, काय सांगायचंय? काय सुचवायचंय काय? त्याचं काय ना ते आपलं गावात तमाशा आणायचं म्हणतो. तशी मी त्या फडाला तार सुद्धा केली आहे. तेवढाच गावात इरंगुळा. काय रे हे राघू, कसल्या उचापती करताय? अरे गावात तमाशाचा फड आणल्यानंतर नसती ब्याद लागायची गावाच्या माग. अरे गावात तरणीसाठी पोरं आहेत. अरे काय विचार करता का नाही तुम्ही? आव्हांना तमाशाच्या कलेकडं जर कला म्हणून आपण बघितली तर नसती ब्याद कशाला येते? आता हे मला शिकवतोस होय तू? अरे मला कला बी माहिती आहे आणि ब्याद बी माहिती आहे. अख्खं आयुष्य गेलं ह्याच्यात माझं, सांगतोय. हा बरं झालं चहा आणला तो. द्या द्या. ह्यो लय बोलायला लागलाय बघा, तोंड बंद बी होईल त्याचं. राम राम. ऐकलं का? ह्यो मला तमाशाचं सांगतोय कले. दौलती कुठं दिसत नाही? तो गेलाय सकाळी शेतावर. काय एक्सपेरिमेंट का फेक्सपेरिमेंट काहीतरी करतो म्हणला. सकाळीच जातो. का जातो त्याचं त्यालाच ठाऊक. अहो असं कसं हो अण्णा? दौलती आल्यापासून गावचा विकासच झालाय बघा. त्याच्या सांगण्यावरून शेती केली आणि दमदार पीक आलंय बघा. अण्णा गावच्या पोरांना तर हुरूपच आलाय बघा. त्यांना तो आदर्श वाटतो. प्रत्येक मुलाला अभिमान वाटावा असाच दौलती आहे तुमचा.
चला अण्णा मग चलतो. चला येतो अण्णा. हा या संध्याकाळी गावच्या देवळात मीटिंग बोलवली आहे, तेवढं विसरू नका. बर राम राम येतो वहिनी. या या राम राम सुटलो बुवा एकदा चला बाबा, वाघाच्या सुटलो तावडीतून. एकदाच बघितलं गावकरी काय म्हणाले ते गुणाचं आहे माझं पोर. माझं म्हणजे चांगलं काय केलं की तुझं नाहीतर माझं वय. बर बाबा आपलं. हा अन पोरग शहरात जाऊन शिकतो म्हणल्यावर केवढं रागावला होतात. शहरात शिकायचं नाही, वाईट सवयी लागतात, काय बाय बोलला होतात. चुकलं बाई माझं. पण खरं सांगू, आता पोराचा लय अभिमान वाटतो बघ मला. एक काम कर, पोरग सांच्याला घरला आलं का नाही की त्याची बाई दृष्ट काढून टाक. माझीच लागायची त्याला. खरं सांगू, घराण्याचं नाव काढते की नाही बघ पोरग. अरे चला की. अरे काय झालं? अरे अरे काय झालं म्हणायचं? अरे चला. त्याची बैलगाडी अडकली वाटतं खड्ड्यात. चला दौलतीराव, सकाळ सकाळ कामाला लागला. बरं झालं तुम्ही आलात. अरे काय रे दादा, अरे केवढं हे वज. अरे तुझा नाही, निदान त्या जनावरांचा तरी विचार कर. तुझ्यावर टाकू का रे इतकं वज? हा मग दाखी ओढून. चूक झाली भाऊ. अरे काय चूक झाली? पैशांच्या लोभापायी तुम्ही या जनावरांवर इतकं वज टाकता. अहो तुमच्यासारख्यांना ना जेलमध्येच टाकलं पाहिजे. काय झालं? अहो काय गरीबावर असं डाफरताय? हा जरा या बैलगाडीकडे नजर टाक, मग कळ समज. असं हे बाबा, तू काय बघतो? चल की, पुन्हा अशी चूक करू नको. चल. चला रे. अरे दौलती, अरे तू इतका चांगला शिकलेला, पण तुझे विचार ऐकले की लय बरं वाटतं बघ. तुला बघून आम्हा सर्वांना हुरूप येतो. काय रे? मग काय. आलं बरं का ध्यानात? काय काम काय आहे? अरे आपल्या गावात पहिल्यांदा तमाशाचा फळ आलाय. बर का जिजुरीकर, अशी नसते बिजली वाणी. हे बाबा आम्ही नाही पाहिलं, गावातली लोक बोलतात. काय रे? होय, मग येणार का? नाही रे बाबा, मला त्यात काडीचा बी रस नाही. येतो मी, तुम्हीच लोक जा. कळलं का? हे घाबरला का काय? ना आजपर्यंत शहरातल्या पोरी पाहिल्यात कमी कपडातल्या. आता जरा फडातल्या फटाकड्या पोरी बघ की. अरे झक मारतील शहरातल्या पोरी. नाही रे बाबा, तुम्ही जा म्हणलं ना. ए, आणि तुला काय काम धंदे नाहीत काय? काय टवाळ काय करतो रे यांच्याबरोबर? चल माझ्या बरोबर गपचप. मला बी लय काम असतात ना. चला ये तुम्ही. अरे नीट बस की. संचाला पारावर ये, मीटिंग आहे, विसरू नको. चला येतो मी. हा. ठीक आहे, हा. भेटूया. चले चल. तू ये राज्याला, मग बघतो तमाशाला कसा येत नाही ते. अरे नीट लाव रशी. गावचा थाटला न्याराच आहे बघ. होय रे बाबा, म्हणून तर टेन्शन यायला लागलंय बघ. काय झालं? अरे ती बरखा नाही, सातारकर्णीच्या फडातील पोर बोलिवले. हा मग रंगाला त्या कामावर पाठवले, पण कुठं उलटल्या कोणाच ठाव. अगं येईल. अरे येईल काय? समजा आपल्यालाच बघायला पाहिजे, कोण नाही मदतीला. ओ दादा, नीट बांधा, पडायचं नाही तर. अगं हाव सक्का, हे आमचं रोजच काम आहे. काय का काय सांगायची सोय बी राहिली ना बघ आता. कोण आहे रे? बस बस बस. दादू आलाय. दादू या. काय जानकी, कशी आहेस? बरी आहे. जुनं झंगट चालू की ना अजून? बघितली आपली ओळख. काय का कशी आहेस? बरी आहे. काय रे, पाहुणं कोण म्हणायचे? ए आणि ह्यो कुठे भेटला? अगं रस्त्यातच भेटला. म्हटलं बस गाडीत. एवढ्या मोठ्या गाडीत कधी बसणार? अरे हो, ओळख करून द्यायची राहिली. हे आपले सरपंच, हा राघू पाटील. लय मोठं जाम माणूस आहे. हा. राम राम पाहुणं. राम राम. असं का? हा? काय काका, सगळं ढेकाय नव? वय वय. नाही घाबरू नको, नाही तर मी आहे. नाही नाही तसं काही नाही. अरे पाहुण्यासनी काय पाहिजे बघ, गरम थंडा. हा? नाही काय नको. पण बाई, आज रातच्या फडाचा कार्यक्रम मात्र जोरकस झाला पाहिजे बरं का. होय, नाही तसं तुमचं नाव ऐकू नये आम्ही, पण आज बघू प्रत्यक्षात. अहो प्रत्यक्षात काय बघताय बाई, त्यासाठीच फेमस आहेत. मग आता आणखी ओळखी पाहिजे का आतमध्ये येत आहे? नाही आता नको.
रातच्याला ओळख करून घेऊ की हा? हो. बरं निघतो आता पण बाई बिदागीची मात्र काळजी करू नका भरपूर देऊ चला निघू शेतातली कामं खोळंबल्यात तेवढा आटपतो आणि येत आहे ना निघे ना तर शेतीचं पीक निघून जाईल गेला एकदाचा या के काय झालं अरे काय सांगू दादू त्या बरखाचा चिरा उतरवला हा. म्हणून आज रातच्या कार्यक्रमासाठी त्या सातारकर्णीच्या फडातील पोर बी बोलवली हा तिचा बी प्रॉब्लेम झाला हे अख्खे अगं एवढंच ना माझ्याकडे एक आयडेशीर कल्पना आहे आता हाय का सांग की लवकर येळ कशा पायी घालवतोस अगं अख्खे आपली चंद्र आहे ना व चंद्र मग आई ए आई 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 ए आई अगं लवकर काहीतरी खायला दे ग भूक लागले अगं मला गावात जायचंय काम आहे कामं ठेव तुझ्याकडंच अरे जरा घरात थांबाय ना ग जाऊ बघा तेव्हा तुझं गाव नाहीतर शेत तुझा पाय घरात ठरना ते काही नाही औंदा तुझं लगीनच लावून देते तेव्हा तू घरात थांबशील ए आई लगीन आणि मी अजून विचार बी करू नकोस हा अगं मला नाही करायचं एवढ्यात लगीन अक्की अगं लगीन करायचंय मला संसार करायचाय तमाशा फळावर नाचाय नाही जमणार मला अगं मी कुठे नाही म्हणती पण आजच्या घडीला तेवढी फडावर उभी राहा पोरी सांगून सांगून थकले रे बाबा तुला पाहिजे तशी मुलगी शोधू तुझ्यासाठी अगं आई तुला हे आहे ना ग अजून तू कशाला एवढी घाई करते अरे कोणी शोधून तर नाही ठेवली शहरात आणि तसं असेल तर सांग बाबा हवं तर मी बोलेन त्यांच्याशी अगं आता नाही आहे सांगतो तर तू कशाला एवढी माझ्या मागं लागले पर मी अभिले हिमतीची बाय आहे बघ अशी गप नाही बसायचे कारण काहीतरी अवस्था पर खरं सांगू माझी जिंदगानी माझं समजा संपलं बघ अगं माझ्या पोटची पोर तूच नाही म्हटलीस म्हटल्यावर काय राहिलं आयुष्यात थांब अक्के अक्के मी फडावर नाचाय तयार आहे परे समजा हे समजा फडातल्या लोकांच्या रोजगारीसाठी वय ग माझी बाय हे बघ पुन्हा नाही सांगायची तुला नाचाया हा गुणाची माझी लेक ती ठीक आहे तुला हवं ते कर आता तू मोठा झालास जाणता झालास आमचा कशाला विचार करशील ए आहे असं बोल नको ना ग ए अगं रागवू नको ना प्लीज बर आई मी लग्नाला तयार आहे हॅलो हॅलो आमच्या निमंत्रणाला मान देऊन हौसाबाई आणि त्यांचे सहकारी आपल्या गावात आल्याबद्दल मी दादू कानविंदे आणि आपले सरपंच राघू पाटील यांच्या वतीनं मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तसंच चंद्रकलाबाई ह्या प्रथमच आज फळावर त्यांनी लावणी सादर केली इतकी अप्रतिम केली की त्यांचा सत्कार करण्यासाठी गावातले सरपंच पाटील यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी तसेच आपल्या गावाचे युवा नेते दौलती पाटील यांनी देखील स्टेजवर यावे अरे अरे जा बाबा जा खरं म्हणजे हा मान आमच्या पाटलांचा पण त्यांच्या मनाचा मोठेपणा बघा त्यांनी सांगितलंय की हा सत्कार समारंभ दौलती पाटील करतील मग दौलती पाटील आपण सत्कार करा चंद्रकलाबाई प्रचंड टाळ्या आता मी दौलतीरावांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावेत टाळ्या मित्र हो महाराष्ट्र जशी कृषीची भूमी तशीच लोककलेची सुद्धा आहे आणि या लोककलेमध्ये तमाशा
ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि आपण सर्वांनीच या तमाशाचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे हा तमाशा गावात आणल्याबद्दल मी चंद्रकलाबाईंचा हौसाबाईंचा खरंच खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सखया सजले तुझ्याच साठी, तुझ्याच भेटीच्या ओढीसाठी. काय झोपेत नाहीये वाटतं, मी आले. चंद्रा, तुझं लावण्य अप्रतिम आहे ग. आई येतो मी. ओ आई ग चल निघतो मी. अरे थोडं खाऊन घे. नको ग, तसं पण मला लई उशीर होतोय, नंतर खातो प्लीज. अरे अरे ऐक तरी. राहू दे ग. दौलती, काल तमाशाला गेला होतास? हो नाही. अरे नक्की काय ते सांग ना, हो का नाही? हो अण्णा. लाज वाटत नाही तुला? तमाशाला गेला होतास? आम्ही लोकांनी सांगतो तमाशा वाईट आणि तुम्हीच जाता. अरे आपल्या घरातल्या कुणी बी आजपर्यंत तमाशा बघितलेला नाहीये. हा तमाशा लोकांनी बिघडवतो. माहित असतं ना तुला जाऊच दिला नसता मी असा. अहो अण्णा, तुम्ही समजता तेवढी ही कला वाईट नाही आणि त्यातले कलाकारी. अहो हे कलाकार फक्त आपली कला लोकांसमोर सादर करतात. अण्णा आता हेच बघा ना, शाहीर पठ्ठे बापूराव, तमाशा सम्राज्ञी इठाबाई, अशा कितीतरी लोकांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. अण्णा काय होतं माहितीये का, काही लोक स्वतःला नको ती यस्न लावून घेतात आणि बदनाम मात्र दर यायला यो तमाशा होतो. जा जा रे, हे शानपण मला शिकू नकोस. तुझं ते पुस्तकातलं शानपण आहे ना, ते तुझ्याकडेच ठेव. झालं का तुमचं सुरू सकाळी सकाळी? अरे दौलती, तुला काम आहेत ना, जा तू जा बाबा. जा बाबा जा, आईच्या पदरा आडलं. अहो आता तुमच्या चपला त्या पोराला होत आहेत आणि जेवढं तेवढ्या कारणावर न कशा पायी चिडताय? आणि तमाशाला गेलं तर बिघडलं कुठं? समधी जात्यात. आणि माझ्या पोरावर माझा विश्वास आहे. विश्वास हाय? येळीच आवर त्याला विश्वास हाय. हे चंद्रकले, तिकडे कुठे लहान पोरीवानी दिसतीये, इकडे ये. मला लई आवडतंय. अगं काय आवडतं तुला? इकडे ये. माझं ऐक जरा तू. ये ऐक ऐक. हे बघ. अगं ऐक माझं. लालू भक्की र. होय मग हे एवढा आवडतोय गडी तुला? तुझं आपलं काहीतरीच. अरे गप की, पहिल्यांदा बंद पडले, कळत नाही वय? अरे तू दर याला हेच सांगतो. अरे नाही नाही, आई शपथ पहिल्यांदा झालं. थांब बघू काय बिघडलं रे बाबा, काय कळत नाही रे. पवायला येते का म्हणलं? पवायला? अगं पवायला येते का म्हणलं? वाचवा वाचवा वाचवा. अरे वाचवा वाचवा. घे घे, मजा घे का. बरं झालं देवानी धावात आला, तुम्ही वाचलं हो, नाही तर भोपळा लावायची वेळ आली असती. चला या या. कर मजा कर. दौलतीराव, खाली ठेवताय का अशीच घरला घेऊन जाताय? ठेवतो की. येत जावा वरचीवर. हा हा हा. ओले झाले समज. हा येतो म्या. चला. बाईक हिथच बंद पडली, बरं झालं ना. काय लाजतोय काय लाजतोय. चल. काय र, मला पाण्यात ढकललंस वय? हा, पण मनासारखं झालं का नाही तुझ्या? वय चल. वाचवा 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 वाचवा.